जवान अजिंक्य। जी श्रीमान। आप हाजिर कब होने वाले थे? श्रीमान मुझे कल पहुंचना चाहिए था। अगर आपको लेट हो रहा था तो आपने पहले सेंटर पे इन्फॉर्म क्यों नहीं किया? श्रीमान वो मुझे रीजन नहीं चाहिए, और एक फौजी का भी रीजन नहीं देते, समझे? जी श्रीमान। सीओ साहब ने ओएसएल मतलब ओवरस्टे लीव, वो भी बिना इन्फॉर्म करने की वजह अभी से तुम्हें 8 दिन तक की सजा सुनाई है। अरे आजवरचं तुझं रेकॉर्ड इतकं चांगलं आहे, पर गलती तो हो चुकी आहे। मुळात तू लेट आलायस आणि रिपोर्टिंग सुद्धा नाही केलेस। आपण आर्मीत आहोत अजिंक्य, आणि ते सगळ्यात जास्त महत्व डिसिप्लिनला दिलं जातं। जी श्रीमान, परत अशी चूक होणार नाही श्रीमान। ठीक आहे। आता शीतल तिकडे एकटी पडली आणि त्यात तो भैया घरात ठाण मांडून बसलाय। काय सगळंच एकत्र कसं होतं? आजा काय रे, काय झालं? किती दिवस? 8। 8? अरे तरी नशीब समज की तुला रिगरस इम्प्रिझनमेंट नाही झाली, नाहीतर तुझं रेकॉर्ड बी खराब झालं असतं। अरे पण घरी काय गोंधळ झालाय माहिती आहे ना तुला? कळतंय मला, पण आपल्याला एक टेन्शनच आलेलं का मला। अरे आता मोबाईल पण नाही वापरता येणार आणि घरात एक वेगळंच टेन्शन चालू आहे। आता इथं बसून विचार करून काय होणार आहे का? तिथं आहेत ना सगळी, होईल काहीतरी। आता ती फोन जमा करायच्या आधी बोलून घे बरं तेवढं। अरे कुठलं काय, फोन आणि सामान आधीच जमा केलंय। एक काम करा द्या, तिला फोन करून कळव तेवढं, नाहीतर विचार करत बसेल ती। बोलतो मी। तो भैया तिकडे घरात आहे आणि नेमका माझा आणि शीतलचा कॉन्टॅक्ट होणार नाही। काय ग शीतल, काय म्हणताय? नाही बरं आहे ना? हाय की। नाही म्हणजे घरात सगळं ठीक आहे ना? हाय की। नाही जेडी आणि भैया साहेब तुमच्याच घरी राहायला आहेत ना? होय का? तुमच्या घरी येऊन राहायला पाहिजे होतं का? नाही म्हणजे असं असेल तर सांगा, पाठवते दोघांना तुमच्याकडे। हा शीतले चुप भेट ना। अगं मी काळजीपोटी विचारते। माहित आहे तुमची काळजी। मी बाई आपलं काहीतरी विचारात जावं तर तिसरंच काहीतरी। माहितीये तुम्हालाच लई काळजी हो। शीतले चल ग। वहिनी का फोन उचलला नाहीत? राहुल शेटला करतो। बोला बाय फौजी, आत्ता टोन झाली व तुम्हाला माझी, एवढ्याच दिवसांनी। यही है क्या तेरी मेरी यारी? अरे भावा तसं नाही, अरे फोन करायला इथं वेळ कुठं मिळतो? बरं ऐक ना, हा जास्त वेळ बोलता येणार नाही, एक महत्वाचा निरोप द्यायचा आहे। निरोप? कुणाला? शीतल वहिनींना। शीतलला? कसला? अरे झालंय काय, आजाला इथं यायला लेट झालाय, त्यामुळे त्याला शिक्षा झाली, म्हणून त्याचा 8 दिवस फोन बंद असणार आहे। काय 8 दिवस? कसली शिक्षा? आता रोज रगडा मिळणार बघ त्याला। अरे पण लेट झाला म्हणजे तो काही तर मजा मारत होता होय? बरोबर आहे राहुल शेठ, पण ही आर्मी आहे आणि इथं कुठलंच कारण चालत नाही। हा ते बी हाय म्हणा, पण त्यांना सांगायचं ना समजावून। अरे इथं लय राडा झाला घरात, म्हणून उशीर झाला। उशीर होणार होता म्हणल्यावर आधी कळवायला पाहिजे होतं ना, आधी कळवलं असतं तर नसती झाली शिक्षा। पण सगळ्या एवढ्या धांदलीत काय सुचलं नाही ना। खरंय। बर आठवणीने निरोप दे बर का त्यांना।
त्यानं पण घरचं टेन्शन घेतलंय आणि त्याचा फोन नाही झाला तर घरची पण काळजी करतात. मी बी नेमका आता त्यांच्या घरापूर्ण जाणार आहे. लगेच देतो निरोप. हा हा. आणि वहिनींना म्हणावं टेन्शन घेऊ नका बरं का. काय फक्त 8 दिवस फोन बंद असणार आहे एवढंच. हा बर सांगतो. ठेवू का? हा हा चालतंय. आणि त्यांना म्हणावं जर काय वाटलं ना तर मला फोन करा. हा. भारताला पहिल्या डावात आघाडी. राहुल शेठ नमस्कार. बाहेर ना कुठं हाका मारता ये इकडे आत ये की. नाही आत नाही येत. शीतल कुठं आहे? एक निरोप द्यायचा होता. आता त्या कुठे त्या आम्हाला काय माहिती. आम्ही या घरचे पाहुणे. कोण कुठं जाते काय करते आम्हाला तरी काय माहिती. शीतल घरात नाही होय? नाहीत वाटतं त्या कुठे गेलेत काय माहिती. काय निरोप होता का? तो आभयचा फोन आला होता. अभय कोण? अभय अजिंक्यचा दोस्त आर्मी मधला फौजी. अच्छा फौजी येतो. तो म्हणत होता की पोचायला आज्याला उशीर झाला ना म्हणून शिक्षा झाली वाटत. 8 दिवस मोबाईल पण वापरता येणार नाही. काय ही लय वाईट झालं बरं का. फौजींनी जरा घाईच करायला पाहिजे होते नाही का. घाई कुठं राव. तुमच्या लग्नाला थांबले होते ना. होय ती बी हायच म्हणा. बरं आम्ही सांगतो शीतलला तुम्ही जा. नक्कीच सांग. नाहीतर ती उगत काळजी करत बसल ना. अहो होय राहुल शेठ मी पण ह्या घरचाच मेंबर आहे. आता आम्हाला पण काळजी वाटतेच की. सांग मग. मी जातो. काय घेऊन गेला असं तर? नको जातो. आता येणार बघा असली मजा. भैया आपल्यामुळेच त्या आजाला शिक्षा झाली म्हणायची. पण खरी शिक्षा इकडे द्यायची. इकडं म्हणजे कळल तुला पण. फक्त शीतल इथे येऊ दे. असली न्यूज देतो का नाही तिला. फक्त लवकर आली पाहिजे. लवकर ये शीतल. वेर आर यू कम फास्ट. भैया शीतल फौजींचं काय कळलं का. म्हणजे कुठे गेले पोचले का नाही अजून. नाही अजून बोलणं नाही झालंय पण पोचले असतात. तुम्हाला खात्री आहे ना. म्हणजे झालं का हर्षवर्धन असं काय विचारताय. नाही ते काय नाही तसलं काय नसलच. का हो तुम्ही एकदम एवढे सिरियस कश काय झालाय. काय झालंय काय. नाही काय नाही. नाही तुम्ही सोडा ते काय नाही. अहो सांगा की कशाला आमचा जीव टांगणीला लावताय. अहो आता काय बोलू. अहो हे पेपर मध्ये बातमी छापून आली आहे बघा ना काय त्याच्यामध्ये. हा बघा कुपवाड्याकडे जाताना जवानांच्या जीपवर आतंकवाद्यांचा हमला. दोन जण जागीच ठार. तर एक जण अत्यावस्थेत. आणि जवानांची नावं पुढं काही दिलेली नाही. काय. अहो होय मामा खरं बोलतोय आम्ही. विश्वास ठेवा आमच्यावर. हे बघा जवानांची नावं काय पुढे लिहून आलेली नाहीत पण
महाराष्ट्रातल्या साताऱ्यातला एक जण होता. आणि आपला अजिंक्य तर अहो काय बोलताय काय तुम्ही? अहो जे आहेत ते काय अहो हर्षवर्धन, शेवटचं एवढं मोठ्याने कशाला वाचायचं? हो नाही ते चुकून लक्षातच नाही आलं, सॉरी. तुम्ही पण का नाही? द्या बरं पेपर मला. नाही राहू दे, मी डिटेल वाचून सांगतो तुम्हाला. अहो अहो मामी पेपरमध्ये बातमी आली. ते जवानांच्या गाडीवर हल्ला झालाय. आज असतोय तिथंच. काय होय. शीतल पहिला फोन लावायला. वय जीजी तेच करते. आता तर मलाच कसं तरी वाटायला लागले. मग आता काय करायचं शीतल? मला बी काय कळना झालंय. अगं त्यांना काही झालं तर नसेल ना? नाही नसेल झालं काय. कशावर ना? कारण काय झालं असतं तर त्यांचं काहीतरी फोन आला असता ना. होय ना? हा राईट, एकदम राईट. म्हणजे त्यांनाच अजून काय कळलं नसेल म्हणून त्यांनी पण आपल्याला कळवलं नाही. अरे देवा, आधीच डोसक्याला कमी ताप आहे, ते आता असलं आणि काय तर. हे पुष्पे कप. अगं आजाना फोन करा विसरला असेल बघ. हा बरोबर आहे जीजी, असंच काहीतरी झालं असेल. असंच. अगं अजिंक्य फोन उचलत नाहीत ना, मग दुसरं कुणाला तरी लाव बघ तरी एकदा लावून. तर दुसरं अभय भाऊजींना करते. अभय भाऊजी आजाचा दोस्त आहे तिथला. अच्छा. हा त्यांचेच लई मिस कॉल येऊन गेले. अरे म्हणजे तेच तर सांगायला फोन केला नसेल. नाही तसं काय नसेल. हे पुरी फोन लाव लवकर, तू लाव लवकर फोन. लागला का? होय मामा लागतोय, पण हे उचलतच नाही. अरे बाप रे, आता हो काय करायचं? अगं हॅलो अभय भाऊजी, हे कुठे आहेत? माझा फोन का उचलत नाहीत? आणि तुम्हाला मी किती वेळा फोन केला, तुम्ही बी उचलना झालाय. काय झालंय? काय झालंय का? अहो वहिनी ऐका माझं. अहो तुम्ही काय एवढ्या टेन्शन मध्ये? अहो पण काय झालं ते सांगा आधी मला. अहो वहिनी काहीच नाही झालंय, तुम्ही शांत व्हा बरं आधी. आणि सॉरी बरं का, मगाशी तुमचा फोन आला तेव्हा मी ड्युटीवर होतो. आणि अजिंक्य आहे, पोहोचला इथं. काय पोहोचलेत? फोन का नाही केला मला? मी फोन करते तर उचलायचा तरी. फोन कुठे आहे यांचा? अहो वहिनी, अजिंक्य तर लेट पोहोचला ना, म्हणून त्याला शिक्षा झाली आहे आठवडाभराची. आणि त्याचा फोन पण जमा करून घेतलाय. त्यामुळे आता तुम्हाला त्याच्याशी आठवडाभर तरी बोलता येणार नाही. काय? हो. तुम्हाला राहुल्याने निरोप दिला नाही का? राहुले ना? नाही, त्याला माहित होतं. अहो तुमचा फोन लागत नव्हता म्हणून मी राहुल्याला फोन केला.
तर तो म्हणला मी घरासमोरच आहे, लगेच सांगतो. तुम्ही उगाच टेन्शन घेतलं बघा. हो त्यानं सांगितलं असतं तर कशाला टेन्शन घेतलं असतं मी, पण त्यानं काय. भाऊजी असं थँक्यू. आता कुठं जीव भांडत पडला माझा. आणि वय आर्मीची शिक्षा म्हणजे लई जबर असते वय. नाही नाही, अहो म्हणजे त्यांना फक्त एका जागी ठेवलं जातं आठवडाभर, बाकी काय नाही. तुम्ही नका काळजी करू. आणि हा त्यांना मला घरची काळजी करू नका. हा ठीक आहे, तुम्ही पण काळजी घ्या. हा हॅलो. हे रावल्या, तुला काय अकलेचा भाग आहे का नाही? हाय की, पण तुला काय झालं एवढं चिडायला? तुला एक साधा निरोप देता येत नाही वे? अबे भाऊजीने तुझ्याजवळ निरोप दिला होता ना? हा, पण मी सांगितलं होतं की निरोप भैयाला. भैयाला? अगं माझू नानांची दाढी करायला त्यांच्या घरला येत होतो, तुमच्या घरापुढनच निघालो होतो, तेव्हाच येऊन निरोप दिला. भैया मला म्हणलं होतं की सांगतो म्हणून. आता कळते मला काय झालं असेल ते. रावल्या, एक लक्षात ठेव, इथनं पुढं जी काय असेल ते सगळं येऊन मला सांगायचं. त्या भैयाला अजिबात मध्ये घ्यायचं नाही, कळलं? हा 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 ओके. तू आता शांत हो जरा आणि जाळ बिळ काढू नको घरात. ते बघते मी. मामा काय बी काळजी करण्यासारखं नाही. का ग? आताच माझं यांच्या संग बोलणं झालंय. पोचलेत ते, फोन ठेवून रिपोर्टिंगला गेलते. बरं झालं बाई, इथला पांडुरंगा बरं केलं बाबा. अगं मला तर सुचायचंच बंद झालं होतं. बोलणं झालं कसं काय? म्हणजे ते तर काय झालं? काय झालं म्हणले तुम्ही भैया? नाही नाही, काय नाही काय नाही, म्हणजे बोलणं झालं हे चांगलं झालं, पण फौजीनं मला फोन करून सांगत जावा, इथं सगळेजण गॅसवर आहेत नाही का. समाधान या, मी आता देवा पुढे जाऊन बसते बाबा. तशी मला बरं वाटायचं. चला पांडुरंगा. शीतल, माझा बी जीव भांड्यात पडला बघ. आलो मी बी आता आवरून घेते. जेडे, आपण आतला आवरून घेऊ. टॅलेंट, एवढी किराण्याची यादी द्या त्यांना, म्हणजे ती येताना घेऊन येतील. जेडे चल. हे तुला माहित होतं ना, मग मला का नाही सांगितलं? मला काय माहिती. रावल्यानं मला सगळं सांगितलंय. तुला काय वाटलं? तू मला सांगितलं नाही तर मला कळणार नाही. तू किती बी लबाडी कर, पण मला माझ्या कुटुंबावर पूर्ण विश्वास आहे, कळलं?